नमस्कार मित्रांनो रेशन कार्डची KYC तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे आता घरबसल्या करू शकणार आहे। आणि ही KYC तुम्हाला करण्यासाठी कुठेही आता रेशन दुकानदाराकडे जायचे काम नाही, कुणालाही पैसे सुद्धा द्यायचे काम नाही। ही KYC तुम्ही आता अगदी मोफत म्हणजे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या करू शकणार आहात। तर ही KYC कशी करायची आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। तर त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोरवरती मेरा ई-KYC हे ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि इन्स्टॉल करून आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचे आहे। त्यासाठी आपल्याला काही परमिशन विचारल्या जातील। तर यामध्ये व्हाईल युजिंग द ॲप हे पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला फेस RD ॲप म्हणजे हे जे काही फेस RD ॲप आहे हे ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर याला ओपनचा ऑप्शन येणार नाही, हे ॲप्लिकेशन फक्त आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवायचे आहे। परत या ठिकाणी आपल्याला बॅक यायचे आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सिलेक्ट स्टेट पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करून आपले जे काही राज्य आहे महाराष्ट्र राज्य ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। या ठिकाणी आल्यानंतर इंटर आधार नंबर या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर टाकून जनरेट OTP या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP येईल, तो OTP टाकून आपल्याला या ठिकाणी कॅप्चा भरून सबमिट बटनावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दाखवेल बेनिफिशियरी डिटेल्समध्ये आपले नाव दाखवणार आहे, त्यानंतर आपले होम स्टेट जे काही आपलं महाराष्ट्र राज्य आहे ते दाखवणार आहे। त्यानंतर खाली आपल्याला रेशन कार्डचा नंबर दाखवेल, आपला डिस्ट्रिक्ट दाखवेल, ई-KYC ॲप्रूव्हल आपल्याला या ठिकाणी काहीच दाखवणार नाही आणि आधारचे शेवटचे 4 अंक दाखवून ई-KYC स्टेटस आपल्याला या ठिकाणी दाखवणार नाही। तर आपल्याला या ठिकाणी ई-KYC स्टेटस Y दाखवले तर आपली KYC झालेली आहे आणि या ठिकाणी काहीच नाही दाखवले तर आपली KYC आपल्याला करणे आहे। त्यासाठी आपल्याला फेस ई-KYC या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा कन्सेंट येईल, यामध्ये आपल्याला ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला परमिशन देऊन यामध्ये आपला फेस येईल, ह्या इन्स्टॉलिंगच्या ज्या स्टेप आहेत त्या स्टेप पूर्ण होईल आपल्याला या ठिकाणी आपला चेहरा या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे। त्यानंतर खाली आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करून प्रोसीड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। या ठिकाणी आपला चेहरा दाखवून आपले डोळे आपल्याला या ठिकाणी चालीबंद करायचे आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली ई-KYC रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेले आहे आणि या ठिकाणी तारीख आणि वेळ सुद्धा दाखवला जाईल। आता आपली ई-KYC कंप्लीट झालेली आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला परत या ठिकाणी आपला महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचा आहे, व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचे आहे, आपला आधार नंबर टाकून जनरेट OTP करायचा आहे आणि आपला आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती आलेला जो काही OTP आहे तो OTP टाकून आपल्याला कॅप्चा भरून सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ई-KYC स्टेटस आपल्याला या ठिकाणी Y दाखवत आहे, म्हणजे आपली KYC पूर्ण झालेली आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही KYC करू शकता आणि आपली KYC कंप्लीट झालेली आहे की नाही हे सुद्धा पाहू शकता। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।